नमस्कार मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवर जर बघत असाल तर मी वर्डमध्ये पासपोर्ट साइज फोटो बनवलेले आहे. हा व्हिडिओ ज्यांना फोटोशॉप येत असेल त्यांच्यासाठी नसून ज्यांना छोटे-मोठे कामं करायचे आहेत त्यांच्यासाठी आहे. तर आज आपण हे सगळे पासपोर्ट वर्डमध्ये बनवू शकतो. नमस्कार, मी वैभव उमाळे स्वागत करतो आहे श्री कम्प्युटर्स चॅनलमध्ये. चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा आणि आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला त्वरित मिळविण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक जरूर करा. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा. अजून आपल्याला माझ्याकडून काय अपेक्षित आहे हे कमेंटच्या माध्यमातून मला कळवा. चला तर आपण सुरुवात करूया. पहिल्यांदा मी ही इमेज इंटरनेटवरून डाउनलोड करून घेतली आहे. कशी घेतली आहे ते बघण्यासाठी आपण परत गुगलवर जाऊया. त्यानंतर बॉलिवूड हिरोज म्हणून मी एक टाईप केलं आणि इमेजला क्लिक केलं. इथे पहिली इमेज आली होती, या इमेजलाच मला घ्यायचं होतं. मी इथे क्लिक करून आलेल्या इमेजवर थर्ड बटन क्लिक करून मी कॉपी इमेज केलं. त्यानंतर आपली वर्डची फाईल ओपन केली. इथे मी थोडं मार्जिन ॲडजस्ट करतो. 0.3, 0.3, 0.3, 0.3. त्यानंतर मी पेस्ट करतो. पेस्ट केल्यानंतर इथे पहिल्यांदा आपल्याला पासपोर्ट फोटोची साईज माहीत असणं गरजेचं आहे. जर आपल्याला पासपोर्ट साईज माहिती नाही आहे, पुन्हा तुम्ही गुगलवर जाऊन सर्च करू शकता. कसं सर्च करायचं? पासपोर्ट फोटो साईज इन सेंटीमीटर. इथे 3.5 बाय 4.5 सेंटीमीटर असं दिलेलं आहे. त्याचप्रमाणे आपण इथे फोटो कट करून घेऊ. तर फोटोला क्लिक केल्यावर एक फॉर्मॅट नावाचं पिक्चर टूल ओपन होतो. पिक्चर टूलमध्ये फॉर्मॅट टॅबला क्लिक करा. त्यानंतर तुम्ही क्रॉप इमेज करा. जो फोटो आपल्याला हवा असेल तो फोटो घ्या. त्याला व्यवस्थित क्रॉप करून घ्या. पुन्हा आता आपण बघूया की तो साईजमध्ये आहे का. तिथे आपल्याला द्यायचं होतं क्रॉप टूलच्या बाजूने व्हर्टिकल साईजमध्ये तुम्ही द्याल 4.5 cm सेंटीमीटर लिहिणं गरजेचं आहे, कारण इथे इंच सेट केले आहे. त्यानंतर 3.5 cm आणि टॅब बरोबर जेवढा पासपोर्ट साईज पाहिजे तितका आपल्याला मिळालेला आहे. तुम्ही फोटोला ॲडजस्ट करू शकता आणि बाहेर क्लिक करा. आपला फोटो क्रॉप झालेला आहे. जर तुम्हाला याला बॉर्डर द्यायची असेल तर तुम्ही सिंगल क्लिक करा. क्लिक केल्याबरोबर तुम्हाला एक पिक्चर टूलमध्ये फॉर्मॅट टॅब मिळतो. याच्यामध्ये तुम्हाला पिक्चर बॉर्डर नावाचं ऑप्शन मिळेल. इथे क्लिक करा. ब्लॅक कलर देऊ. तुम्हाला जाडी वाढवायची असेल तुम्ही जाडी वाढवू शकता. त्यानंतर मी हा पिक्चर क्लिक करून कॉपी करतो. Ctrl+C किंवा होममध्ये कॉपी कमांड द्या. त्यानंतर लेफ्ट ॲरो बटन प्रेस करा किंवा बाहेर क्लिक करा. 3 वेळा स्पेस द्या आणि पेस्ट करा. त्यानंतर Ctrl+A करून कॉपी करून घ्या. एंटरचे बटन प्रेस करा आणि पेस्ट करा. इथे आपले पासपोर्ट फोटो 5 मिनिटात तयार झालेले आहेत. इथे 5 मिनिटात आपले 30 फोटो तयार झालेले आहेत. इथे आपल्याला फोटोशॉपचं काम पडलेलं नाही. जर तुम्हाला तुमचे पासपोर्ट फोटो बनवायचे असेल, प्रिंट करायचे असेल, तुम्ही हा फॉर्म्युला वापरू शकता. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला आपण कमेंट करा, लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर जरूर करा. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.